शनिवार म्हटला की हेडगॅजम झालाच पाहिजे. हेडगॅजम काय, पाठ गॅजम, खांदा गॅजम, कपाळ गॅजम आणि शेवटी टपाटप टपाटप. तर मित्रांनो, आपल्या मेडिकल रिपोर्टमध्ये आहे डी विटॅमिनची डेफिशियन्सी. तर सकाळी सकाळी ऊन खाऊन घ्यावं म्हटलं. ऊन खाऊन सन किस्ड नाही, सन फकड झालतो. शनिवारी काय काम राहते भाई? कपडे धुणं, कटिंग वटिंग करणं, गावभर टवाळक्या मारत हे ना. तर टवाळक्या मारण्यासाठी आज आपण चाललो एका मैत्रिणीसोबत तिच्या इंटेरियर डिझायनिंगच्या साईटवर. टकाटक रेडी होऊन मी निघालो आणि खाली येऊन बघतो तर काय, साक्षात इंटेरियर डिझायनर आपल्याला घ्यायला आलत्या. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही आहे डिम्पल. जर तुम्हाला इंटेरियर करायचं असेल, हे यायचं पेज. माझं नाव सांगून नका मेसेज करू, माझ्या 10% एक्स्ट्रा लागल बरं. साईटवर आल्या आल्या असा धडधड दरवाजा वाजवा लागते, म्हणजे ते झोपलेला कार्पेंटर तरी उठून जाईल. इथं आल्या आल्या बघतो तर काय, सगळीकडे लाकडच लाकड. या लाकडांना स्टँडर्ड भाषेत प्लाय म्हटल्या जाते मित्रांनो. मग मॅडम बघू लागल्या लोक बराबर काम करायले की नाही. मी आपला मस्त बाहेरचा व्ह्यू बघू लागलो. हे घर काही दिवसात लय मस्त बनून जाईल. याचा व्हिडिओ तुम्हाला तिच्या पेजवर दिसेल. ते व्हिडिओ मीच बनवतो बरं का. हे किचनचा वट्टा म्हणजे स्कॉट जरा उरला होता, तर यांना मस्त त्याचं पोळपाट बनवून टाकलं. हे बारे पोट्ट्यांनो आणि पोट्टीनींनो, हे अशी झरी मारा लागते घराची वायरिंग करण्यासाठी. डिम्पल सांगू लागली काहीतरी भाई, मी एवढं लक्ष देऊन ऐकू लागलो की मलाच ते काम करायचं आहे. हे असं टीव्ही युनिट राहते भाई. मग तर एवढे पाय दुखू लागले. हे इंटेरियर डिझायनर एवढे तात्काळ कसे उभे राहतात काय आहे की? हे इंटेरियर डिझायनर अशा भिंतीवर चित्र काढतात भाई. माझी भाची पण असेच भिंतीवर चित्र काढते. मला वाटते ती पण इंटेरियर डिझायनरच बनल. आईन बाल्कनीमध्ये तर लई कचरा आहे रे भाई. पण व्ह्यू मस्त आहे. घंटाभर तात्काळात उभा राहून मी आलो भाई हेअरकट करायला. तर हा आहे भाई तालिब. मला जर कोणी विचारलं सगळ्यात जास्त कोणावर भरोसा ठेवतं, मी म्हणाल भाई हे तालिब. आपला जीव कोणाच्या हातात देणं सोपं नव माय. चला, झाली आपली हेअरकट एकदाची. तर मी जाणार आहो भाई संभाजीनगरला. काय साठी चाललो हे कळेल तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोवरोक तुम्ही घ्या फॉलो करून. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.